सलामीची जोडी आपण पाहतोय वैभव आणि अरविंद आणि सुरुवातीचा पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपण पाहतोय सोमनाथला। काय शेवटच्या सामन्यामध्ये मजा आली होती, रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळाला प्रेक्षकांना। एक चेंडू 4 ची गरज होती आणि तो चेंडू देखील फलीला स्पर्श झाला आणि त्याच्यावरती फक्त आणि फक्त 2च धावा पाहायला मिळाल्या आणि तो सामना जिंकला। त्या सामन्याचा सामनावीर ऑनस्क्रीन पण आपण पाहतोय गौरवला। पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने कट केलाय, पॉवर प्लेचा षटक या कारणास्तव कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिलाय आणि तिथे यशस्वीरित्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा प्राप्त करत असताना वैभवला आपण पाहतोय। या सामन्यामध्ये कोणी जरी विकेट हॅट्रिक घेतली तर त्या खेळाडूला कैलास पालेकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। नक्कीच गोलंदाजासाठी पारितोषिक लागलं गेलंय कैलास फाले यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी, पण विसरून चालणार नाहीये कारण आपण पाहतोय इथे पहिली विकेट आली आहे। खराब सुरुवात मी सांगत होतो। एकीकडे आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग मध्ये ज्याने मालिकावीर पटकावली, बाईक स्वप्नातली बाईक ज्यांच्याकडे आली तो वैभव रसाल फलंदाजी मार्कवरती सज्ज होता, तर एकीकडे पात्रजवाड प्रीमियर लीग पर्वचा पहिला मालिकावीर, पहिली सायकल या विभागात अरविंद बांगर तो नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं होतं। इतक्या सहजासहजी विकेट येणार नाही असंच बोलणार होतो, परंतु माझ्या शब्दांना आला घातला, थांबवलं तर सोमनाथ या गोलंदाजाने फसवा चेंडू फेकला। ऑफसाईडच्या दिशेने चेंडू उडवायचा होता आणि इथे ऑफसाईडच्या दिशेने चेंडू उडवत असताना झेल टिपली वैभव रसाल या फलंदाजाची। 2 चेंडू 4 वरती माघारी परतला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय ओमकारला। इथे ओमकारच्या बॅटची कडा घेऊन ऑफ स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक ना तिथे 1 धाव सुरक्षितरित्या पाहायला मिळाली। घाई गडबड दिसून येत नाहीये, थांबायचे 30 चेंडू आणि धाव संख्या जास्तीत जास्त कुटाव्या लागतील। आतापर्यंत चेंडूची समाप्ती झाली 3। सोमनाथ हा गोलंदाज, मेचकरवाडी संघाचा पॉवर प्लेचा गोलंदाज आपण पाहतोय सोमनाथला। ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय, अरविंद बांगरचा देखील फटका फसलाय। हवेच्या दिशेने फटका होता परंतु फटका जिवारी लागतोय अरविंद बांगरच्या आणि पहिला चेंडू खेळत असताना फेस करत असताना माघारी परतलाय 0 वरती। अरविंदची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय रुपेश मॅन फ्रॉम टेंबरे संघाचा हा फलंदाज। हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे, अष्टपैलू कामगिरी करणारा हा फलंदाज आपण पाहतोय रुपेशला। आता फलंदाजीची कुठेतरी त्याला आशा लागली होती का मी 4थ्या ते 5व्या गोलंदाजीसाठी फलंदाजीला जाईल, परंतु इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी आली आहे। सुरुवात चांगली करून द्यावी लागेल प्रथम मिलियन संघाला। आता आल्या चेंडूला उडवलाय, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तो एरिया चॉईस केला, निवड केली आणि त्या दिशेने चेंडू फटकावला। पंच आम्हाला सांगतायत चेंडू निघून गेलाय, धावा मिळतायत त्या 6। षटकाराने चेंडूला उडवला आणि 6 धावा पाहायला मिळाल्या। अजून देखील विचार करायला गेला तर फलंदाजीसाठी भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय प्रथम 11। अकुटोब्याचा चेंडू आता लेग साइडच्या दिशेने टर्न केलाय, इथे धाव घेण्याचा प्रयत्न झाला, नकार दिला रुपेश हा फलंदाजाने आणि ओमकार देखील थांबलाय। ओमकार देखील मॅन फ्रॉम टेंबरे संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज आपण म्हणून ज्याची ओळख आहे तो फलंदाज आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली आणि नॉन स्ट्राईक एंडला उभा होता आणि षटकाची समाप्ती झाली आहे या निर्धाव चेंडूने। धाव संख्या पाहतोय 11 या अंकावरती, जिथे 11 धावा वाचवल्या त्या रोशन या गोलंदाजाने। धोत्रे संघाचा अष्टपैलू कामगिरी करणारा रोशन आणि इथे पहिल्या षटकामध्ये धोत्रे प्रथम 11 संघाला पहिल्या षटकात 11 धावा प्राप्त झाल्यात।
निर्धाव चेंडू आलाय शेवटच्या चेंडूवरती. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आकाश सराई. सराई वाडीचा हा खेळाडू अष्टपैलू कामगिरी करणारा. दोन 2024 मध्ये जी सातगाव प्रीमियर लीग झाली होती आणि त्या लीग मध्ये आकाश सराई हा फलंदाज उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली होती त्या लीग मध्ये आणि पारितोषिक पटकवलं होतं. तो फलंदाज आता गोलंदाजाच्या रूपात इथे आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. आणि समोर असेल ओमकार, ज्याने भक्तावडीच्या लीग मध्ये अर्धशतकी ज्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाली होती तो ओमकार आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. आणि आलाय तो पहिला दुसरा चेंडू फेस करत असताना षटकार. पंच नो बॉल. ओके धन्यवाद. ओव्हर स्टेपचा रिटर्न क्रीज कर और रिटर्न क्रीज. ओके नियम सांगून द्या, आमच्याकडे तितकासा वापर होत नसतो रिटर्न क्रीजचा. इथे मात्र बाईच्या स्वरूपात चौकार पाहायला मिळतोय. मी देखील शब्द थांबवले ते पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत होतो, कारण क्रॉस द लाईन फटका खेळायचा होता. बॅट आणि पायामध्ये जो गॅप होता कमरेच्या अगदी क्लोज चेंडू निघून गेलाय आणि जी बॅक साइडची स्क्रीन आहे ब्लॅक स्क्रीन तिला जाऊन धडकलाय. जिथे चौकाराची बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला जाऊन तो चेंडू धडकलाय आणि तिथे 4 धावा पाहायला मिळाल्या. आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 22 या अंकावरती. कुठेतरी मागणा ठरला जातोय गोलंदाज. 2 चेंडू मध्ये विचार करायला गेला तर 7-11 धावा खर्च करत असताना मॅच बॉल आलाय. अगदी काटेकोरपणे लक्ष आहे आमच्या पंचांचा आणि ऑफिशियल पंच आहेत आजच्या दिवसात. आउटसाइड द लेग स्टंप. पंच आमच्याकडे वरती दुपारच्या सत्रामध्ये पंच समांतर रेषेत हात 2 दिशा सांगत असताना आम्हाला पूर्व आणि पश्चिम आणि इशारा येतोय खराब चेंडूची घोषणा. खराब चेंडूच्या घोषणेने एक अवंतर स्वरूपात धाव दरम्यान आपण पाहतोय नो. त्यानंतर 22 च्या स्वरूपात चौकार गेला, एक वाईड. आणि इथे मात्र थोडासा फलंदाज चकलाय. चेंडू मिडल स्टंप वरून लेग स्टंप कडे जाणारा चेंडू आपण पाहिला. लेग स्टंप लेग एसटी मिस करत असताना इथे पायाचा वेध घेऊन चेंडू निघून गेलाय, पायाला स्पर्श केला आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण लेग स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 2 चांगले विकेट गमावल्यानंतर अजून देखील चांगली धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 2 मिनिटं सर सामना थांबवायचा. आपण पाहतोय माझा आवाज जरा म्यूट करायचे बंटी सर. मला थोडासा संशय निर्माण झाला, नंतर मी आयोजकांशी संपर्क साधला आणि त्याच्यावरती निवारण करत असताना आयोजकांनी देखील चांगला निर्णय घेतलाय. जाऊया खिलपट्टीकडे.
आउटसाइड द लेग स्टंप. खराब चेंडू वारंवार आपण पाहतोय गोलंदाज आकाशचा. फ्री हिट चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकला, त्यानंतर पुन्हा वाईट चेंडू. दोन फ्री हिटचे चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत आकाश या गोलंदाजाचे. विकेट बाद असेल, फलंदाज बाद असेल, माफी असावी. इथे बादची घोषणा थर्ड अंपायर आमचे जतीन सर यांचा इथे निर्णय आलाय. संघ मालक प्रमोद देशमुख आले, त्यांचं देखील आपण इथे सन्मान करूया. सहर्ष सहर्ष स्वागत असेल सर, आपण देखील आलात इथे. प्रमोद देशमुख सहर्ष सहर्ष स्वागत. आणि या आयोजनासाठी त्यांचा देखील हातभार लागला गेला. आयोजन कमिटीसाठी त्यांचं देखील धन्यवाद. अर्थसहाय्य आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलंय. इथे आउटसाइड क्रॉस द लाईन फटका आपण पाहतोय, जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. 2 टप्प्याने चेंडू निघून गेलाय, फरार झालाय आणि तिथे 4 धावा पाहायला मिळाल्या. वैभव फक्त बॅट तू नको बोलू. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 2 षटकाच्या अंती 31 या अंकावरती. प्लीज पंचांची कुठलाही संवाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल, ऑफिशियल. आपण बाहेर मागवलेत, कुणाच्या ओळखीचे नाहीत, कुणाच्या पालखीचे नाहीयेत, ते कुणाच्या एकाच्या वन साइड डिसिजन देणार नाहीयेत. अगदी दोघांची बाजू समजून निर्णय येतील. तरी सर्व कर्णधारांना सूचित करतो मी, फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे, याचीकडे लक्ष द्या. पंच नौका फलंदाज खेळपट्टीकडे आपण पाहतोय. ऋतिक बांगारी मॅन फ्रॉम धोत्रेवाडीचा हा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. अष्टपैलू कामगिरी सातत्याने करत असतो. आता क्रमांक 6 वरती त्यांची वर्णी लागली गेली आहे. हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज. हवेचा पुरेपूर वापर करून देईल का संघासाठी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजला आपण पाहतोय रामदास, एक अचूक टप्प्याचा गोलंदाज.
अकू टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती चेंडू उडवला. इथे झेल ड्रॉप. नितेश घुडे. नक्कीच प्रश्नचिन्ह इथे उभा राहायला गेलाय, कारण नितेश घुडे या यष्टीरक्षकाच्या हातातून झेल मात्र इथे सुटला गेलाय. गोलंदाजी चांगल्या रीतीने होते. रामदास पहिल्या चेंडूवरती विकेट कमाई केली. इथे चांगला फटका. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता, व्हाईटच्या दिशेने चालला होता, परंतु बॅट आडवी केली, मनगटातली ताकद दाखवली आणि फटका चांगला आहे. 6 धावा या फटक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. यानंतर सारा 11 विपक्षात सावी 11 हा संघ सामना पाहायला मिळेल. तरी दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तरी टॉस बॉक्सच्या बाजूला यायचे. या सामन्यातील आपण पाहतोय अजूनही पहिल्या पर्वातील पूर्वार्धाच्या पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय 4 चेंडू संपुष्टात आलेत. 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 42 या अंकावरती. चांगली धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. निलेश इनफॉर्म बॅट्समन आपण पाहतोय. मॅनफ्रॉम धात्रे संघाचा हा फलंदाज. इथे आउटसाइड द ऑप्शन चेंडू होता, क्रॉस द लाईन फटका खेळायचा होता, परंतु संपर्क होत नाही या चेंडू आणि फलीचा. त्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. थोडीशी घाई गडबड दिसून येते. निलेश या फलंदाजाच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज देखील त्यांच्या समोर उभा आहे. रामदास मॅन फ्रॉम हिरेवाडीचा हा फलंदाज आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने षटकाची समाप्ती केली आहे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 42 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चौथा षटक सोमनाथ या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्द केलाय. पहिला चेंडू यॉर्करचा चेंडू होता, त्याच्यावरती सरळ बॅटने प्रहार केला. लेग साइडच्या दिशेने चेंडूला कट केला. आपण दरम्यान पाहतोय मिलिंदजी पिंगले संघ मालक सावी 11 टीमचे स्पॉन्सर तरी त्यांचं देखील सहर्ष स्वागत व्यासपीठावरती विराजमान व्हायचे आपण साहेब. इथे ऑफसाईडच्या दिशेने चेंडू उडवलाय. हवेचा पुरेपूर वापर करून घ्यायचे, परंतु इथे झेल पकडला गेलाय आणि विकेट च्या स्वरूपात बाद कॅचच्या स्वरूपात बाद होऊन इथे माघारी परतलाय निलेश हा फलंदाज. गरज होती निलेश या फलंदाजाची. अजून देखील विचार करायला गेला तर 10 चेंडू यानंतर शिल्लक 10 चेंडू मध्ये फलंदाजीसाठी गरज होती, परंतु मोठ्या पाठीसाठी गेला. संधी निर्माण करून दिली गोलंदाजाने आणि त्या संधीचा सोनं केलं क्षेत्ररक्षक आकाशने आणि विकेट कमाई केली आहे संघासाठी. चला स्पीडअप करायचंय. आपण पाहतो यानंतर 7व्या क्रमांकावरती अनिल या फलंदाज संधी मिळाली गेली आहे. दरम्यान इथे पाहतोय आपण तिसरा चेंडू निर्धाव आणि इथे फेकीचा ऑप्शन आहे. माफी असावी, थोडासा गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेलाय. तिसऱ्या चेक करू लगेच.
लगेच चेक करायचं ना. ओके, आमचे पंच, तिसरे पंच आपण पाहतोय. आणि दरम्यान आपण पाहतोय नो बॉलची घोषणा झाली आहे. तिसरा पंचांच्या माध्यमातून जिथे जतीन सर उपस्थित होते आणि या शृंखलेमध्ये या पूर्ण लीग मध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाहीये याची देखील दक्षता घ्यायची कर्णधाराने. नितेश सर, नितेश गुळे सर. दरम्यान नो चेंडू असेल, नो प्लस 2 धावांची पॅनल्टी, म्हणजे या चेंडूवरती 3 धावा असतील. सर बरोबर आहे ऑफिशियल सर. 2 रनाची पॅनल्टी, हा चेंडू नो. धन्यवाद. 3 धावा धावफलकावरती लागल्या जातील प्लस करी. फ्रीचा चेंडू होता, त्याच्यावरती आडव्या बॅटने कडवा प्रहार. इथे चुकी झाली आणि त्या चुकीला पनिशमेंट देत असताना अनिल हा फलंदाज पाहतोय आडव्या बॅटने प्रहार केलाय. फ्रीच्या चेंडूवरती धावा आल्या त्या 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोचेल. बावन्न या अंकावरती. तीनच बॉल झाले. पुन्हा आडव्या बॅटने प्रहार चालवायचा होता. खेळपट्टीवरती चेंडूने थोडीशी उसळी घेतली, त्या कारणास्तव थोडीशी बॅट वरती न्यावी लागली फलंदाज अनिलला. त्या कारणास्तव बॅटची कडा घेतली आणि चेंडू खेळपट्टीवरती माफी असावी 30-8च्या सर्कलच्या बाहेर कार्पेटच्या साह्याने गेला. तिथे एक धाव पाहायला मिळाली. आता मॅन फ्रॉम धोत्रे संघाचा हा हिटर फलंदाज रोतेक. इथे आडव्या बॅटने कडवा प्रहार, चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा पलीकडे आलाय तो चौकार. सत्तावन्न धावा धावफलकावरती लागले गेले. आता शेवटचा अंतिम चेंडू असेल. तरी आपण पाहतो ऑन स्क्रीन केटीसीच्या माध्यमातून चांगले ऑपरेटिंग आमचे बंटी माली यांच्या माध्यमातून आणि ऑपरेटर ड्रोनच्या सहाय्याने जी क्षणचित्र टिपली गेले ती पाहताय आपण. चांगलं दृश्य. एकीकडे आपण पाहतोय सुसज्ज असं मैदान सजवले गेले, त्याच्या बाजूला पाण्याने भरलेली नदी आणि सर्व हिरवगार परिसर आपण पाहतोय. चांगली शृंखला कव्हर करत असताना आपण पाहतोय केटीसीच्या माध्यमातून. धन्यवाद केटीसीचे. चार षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. धावसंख्या पाहतोय आपण 58 या अंकावरती. अजूनही उर्वरित एक षटक असेल.
इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहतो एक षटक उर्वरित आहे, त्या दरम्यान आपण पाहतोय केटीसीचं जे दृश्य काय उत्तम दर्जाची क्लॅरिटी आणि चांगली ऑपरेटिंग आपण पाहतोय बंटी माली यांच्या माध्यमातून. कॅमेरामॅन देखील चला स्पीडअप करायचंय. मयूर पाहतोय आपण मेन कॅमेरामॅन आणि स्क्वेअर लेग मध्ये इथे चांगला चेंडू आणि त्याच्यावरती चांगला फटका. लॉलीपॉप चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार चढवलाय ऋतिक बांगारी या फलंदाजाने आणि आलाय तो षटकार. रिव्ह्यूची मागणी झाली आहे. भीमर साठी घोषणा होईल का? पंच निरीक्षण करतील. जतीन सर. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यूची मागणी केली आहे. भीमरचा पण आणि गोल आणि गोलंदाजावरती देखील आक्षेप आहे, ते देखील पूर्तता केली जाईल, पाहणी केली जाईल. चेंडू खाली डीप होतोय. फलंदाज देखील थोडासा बेंड झालाय घुटण्यामध्ये. चेंडू खाली येतोय, परंतु आपण गोलंदाजाची आता पाहणी करणार आहोत. कोपरामध्ये हात बेंड होता, त्या कारणास तर हाही गोलंदाज बाद असेल. No plus. दरम्यान आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय. नाही एकतर जुना घ्यावा लागेल, नाहीतर एकतर नवीन घ्यावा लागेल. हाही गोलंदाज बाद असेल. 9+2 आणि फटक्याचे 6 म्हणजे टोटल एक चेंडूवरती 9 धावा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 67 या अंकावरती. अजूनही उर्वरित एक षटक. 6 चेंडू फेकावे लागतील गोलंदाजाला. गोलंदाजी मार्क वरती अजित. इथे यॉर्करचा चेंडू, फ्रीचा चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार चढवायचा होता. खोलात फेकला चेंडूला, पर्याय नव्हता, उत्तर नव्हता फलंदाजाकडे. त्या कारणास्तव धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धाव संख्या 67 या अंकावरती जाऊन पोहोचले. सलामीचे 2 फलंदाज अगदी स्वस्त्यात माघारी परतले. त्यानंतर धाव संख्या आपण पाहतोय ऋतिक बांगारी थांबत नाहीये. लोअर फुलटॉस चेंडू होता, स्वतःला बेंड केलं, 360 वाकून घेतलं आणि त्याच्यावरती आडव्या बॅटने प्रहार. चेंडू गेलाय सीमापलीकडे, आलाय तो षटकार.
3 चेंडू नंतर टॉस करणार होता. इथे मात्र चेंडूला उडवला आहे, चेंडू हवेत आहे. इथे क्षेत्ररक्षक तैनात आकाश, चुकी होणार नाहीये. आणि इथे मात्र दरम्यान गेली विकेट. कुठेतरी संयम दाखवायचं होतं. सिंगल धाव घेऊन ज्याच्याकडे फलंदाजीसाठी कॅपॅसिटी आहे तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक आहे, त्याच्याकडे जर स्ट्राईक आली तर नक्कीच अजून एखादा 2 फटके आपल्याला पाहायला मिळतील. परंतु मॅन फ्रॉम मेस्करवाडी संघाचा शरद बांगारी हा फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होतोय, ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे. 1 चेंडू 6 ची गरज असताना षटकार ठोकू शकतो. म्हणजे 2 चेंडू आहेत, 2 चेंडू मध्ये एखादा प्रहार आपल्याला पाहायला मिळेल का? शरद आता मात्र आडव्या बाटने प्रहार करायचा होता, संपर्क होत नाहीये. ऋतिक इंटरेस्टेड होता या धावेसाठी, धाव घ्यायची होती, स्ट्राईक हवी होती, परंतु शरदने लक्ष दिलं नाहीये, दुर्लक्ष केलंय. शेवटचा चेंडू मी खेळेल आणि मी फटका खेळेल या विश्वास दाखवतोय का बघूया आता. आखूर टप्प्याचा चेंडू खाली राहिलाय आणि त्याच्याकडे उत्तर नाहीये आणि इथे इनिंग संपली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 74 अंकावरती आणि येणारे 30 चेंडू आणि 75चा पाठलाग करावा लागेल एबी ब्रदर्स 11 संघाला. माफी असावी, ज्यावेळी ऑक्शन झालं ऑक्शन मध्ये तरी मी कर्णधाराला राजला विचारतो, तू फिल्डिंग घेतली त्याबद्दल काय निर्णय असेल तुझा? फील्ड घेतली कारण की चेसला चेसिंग आरामात करू शकतो. नक्कीच थोडासा आवाज लडखडतोय, 2 मिनिटं थांबायचे सचिन. राजने सांगितलं का आम्ही कमी धावेवरती सावी 11 संघाला रोखण्याचा प्रयत्न करू आणि जितक्या जेवढ्या धावा होतील ते आम्ही चेस करू. त्यासाठी आमची फलंदाजी सज्ज आहे, त्या कारणास्तव मी गोलंदाजी घेतले. धन्यवाद राज. आणि आपण याच्यानंतर जाऊया सावी 11 संघाचा संघनायक सचिनकडे. सचिन, तुझ्या वाट्याला जर टॉस जिंकला असता तर तू काय निर्णय घेतला असता? नक्कीच आमचा पण प्रयत्न होता फिल्डिंग घ्यायचा. नक्कीच विरोधात निर्णय गेलाय, तरी देखील त्याच्यावरती तुम्हाला फलंदाजी आले तर त्याच्यावरती काय स्ट्रॅटेजी असेल तुमची, काय प्लॅनिंग असेल? प्रयत्न करू चांगली बॅटिंग करण्याचा. नक्कीच हा होता सचिनचा आवाज. सचिनने देखील सांगितलंय का आमच्या वाट्याला फलंदाजी आले, परंतु फलंदाजीमध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा करू आणि आमच्याकडे गोलंदाजी आहे. आता गोलंदाजीमध्ये आम्ही थांबवण्याचं काम करू सारा 11 संघाला. तरी जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे आमच्या समेत कोणच नाहीये. संतोष शेंडे.
आणि जाऊया खेळपट्टीवरती गोलंदाजी मार्कवरती असेल नितेश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप, पायावरती चेंडू होता, चेंडूला डायरेक्ट फेकून दिलाय, चेंडू गेलाय पाण्यात, आणू नका त्याला, नवीन चेंडू पुरवा. स्वयंसेवक चेंडू घ्यायचे तुमच्याकडे, स्वयंसेवक चेंडू तुमच्याकडे घ्या, फक्त तो मॅच मध्ये आणू नका, हे माझं सांगणं होतं, अर्थ चुकीचं लावू नका. तरी जाऊया खेळपट्टीकडे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार आलाय, जिथे वैभवने चौका ठोकला होता त्याच्या विरोधात षटकार. पुन्हा खराब लाईन आपण पाहतोय, राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय, प्लॅनिंग आहे, शरीरापासून दूर चेंडू ठेवायचंय, पायचित्त करायचा होता फलंदाजाला, परंतु आउटसाइड द लेग स्टंप चेंडू आणि त्या कारणास्तव इथे पंच आम्हाला सांगतायत लेग बायच्या स्वरूपात ही धाव संघाच्या खात्यात ऍड केली जाईल. दोन चेंडू 7 धावा ऑन स्ट्राईक आपण पाहतो रामदासला. इथे चेंडूला उडवलाय, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर, घुटना टेक तमाशा देख, असंच काही चित्र दाखवत असताना लोअर फुटला चेंडू होता, त्याच्यावरती आडव्या बॅटने प्रहार चढवला, एक टप्प्या चेंडू सीमा पलीकडे पाहायला मिळतोय. डीजे पट्टीकडे उतावला नवरा, गुडघ्याला बासिंग नको, आणि दरम्यान इथे चेंडू उडवलाय, एक टप्प्या पलीकडे चेंडू जाईल सीमा पार आणि आलाय तो चौकार. फेटाळली आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता दरम्यान झाली आहे शेवटच्या चेंडूवरती, आणि शेवटच्या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये, त्या कारणास्तव धाव संख्या स्थिर आपण पाहतो 15 या अंकावरती, आणि 15 धावेंवरती धावफलक थांबला गेलाय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. आणि पिटू मधला दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अरविंदला. अगदी आपण पाहतोय ज्याप्रमाणे वैभवचे देखील चाहते आहेत, त्याप्रमाणे अरविंदचे देखील चाहते आहेत, त्याप्रमाणे नितेशचे देखील चाहते आहेत. म्हणजे या सामन्यामध्ये बरेचसे खेळाडू असे आहेत का त्यांच्यात प्रेक्षक वर्ग आहे, मित्र परिवार आहे, त्यांना पाहण्यासाठी, त्यांचा खेळ पाहण्यासाठी ते उपस्थिती दाखवली गेली आहे. आणि अरविंद बांगरने फलंदाजीमध्ये नाराज केलाय प्रेक्षकांना, तर गोलंदाजीमध्ये आपला कहर दाखवू शकेल का? कारण अष्टपैलू आहे, एक बाजू जर पडते तर एक बाजू उचलून घ्यावी लागेल गोलंदाज अरविंदला, परंतु समोर पाहतोय ज्याने पहिल्या चेंडूवरती नदीत फेकून दिलाय चेंडूला, तो फलंदाज नितेश गुडे ऑन स्ट्राईक. आता मात्र समोरचा चेंडू होता आणि दूरच दूर, लांबच लांब आलाय तो नितेश गुडेच्या फलीतून तिसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार.
त्यानंतर पाहिलं ऑफसाईडचं क्षेत्र खुलं आहे. 30 सर्कलचं बंधन एकच लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. ओमकारला आपण त्या कारणाचा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू उडवला आणि सहजरित्या चौकार मिळवून दिला आपल्या संघासाठी आणि दरम्यान धावसंख्या आपण पाहतो 31 या अंकावरती जाऊन पोहोचले. अजून या षटकातील 2 चेंडू उरवत असतील. एक निर्धाव चेंडू फेकलाय, 2 षटकार 1 चौकार, धावा भरपूर खर्च अरविंदच्या फलीतून गोलंदाज आपण पाहतोय. दरम्यान इथे पंच लगेच स्क्वेअर लेग मध्ये आपण पहा, जर फलंदाजांना मागणी करायची असेल, आपल्याला काही शंका आली, भीमरचा चेंडू पंच ज्या क्षणी चेंडू फलीला स्पर्श झाला त्या क्षणाला उजवा हात स्क्वेअर लेग पंचांचा आपण पाहिला होता. सांगतायत हा चेंडू खराब आहे आणि या खराब चेंडूवरती इथे घोषणा झाली आहे. नोची चेंडूची घोषणा, नो चेंडूच्या घोषणेवरती No+1 अशा 2 धावा धावफलकावरती वाढवल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 33 या अंकावरती आपण पाहतोय. 3 तिऱ्या लागल्या गेल्यात. अजून एक 2 षटक फेकायचे एक चांगल्या गोलंदाजाला, तर ते दुसरा षटक लगेच येईल का, कारण गरज भासली आहे. इथे आकुटप्याचा चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण. ज्या गुरुला आपण जय गावदेव क्रिकेट संघामध्ये लॉंग ऑन मध्ये पाहतो, जिथे दूरच षटकार बाउंड्रीवरती हा क्षेत्ररक्षण करत असतो, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु चेंडू फलीतून निघाला आणि स्तब्ध उभा राहिला. त्याला माहित होता चेंडू फिरेल, पण इतक्या जलद गतीने चेंडू फिरला त्याच्याकडे उत्तर नव्हतं, पर्याय नव्हता आणि चेंडू निघून गेला. त्यावरती मिळाला चौकार आणि अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित अरविंद बांगर कमबॅक करावा लागेल. आता इथे अकुटप्याचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार, 1 बाउन्स सीमा पलीकडे आलाय तो चौकार आणि पंचांनी घोषणा केली नो बॉलची. जी लाल लाईन आखली गेली आहे त्या लाल लाईन वरती जर चेंडू आदलतोय, पडतोय, तर तो नो असेल. पंचांना माहिती आहे, पंचांनी कसलाही वेळ न घेता थांबायचे जरा 2 मिनिटं. आयोजकांचा थोडासा निर्णय, पूर्णपणे जर लाल लाईन वरती पूर्ण बॉल पडला असेल तर नो आहे आणि पूर्ण पडलाय हा, पण मी सांगून देतोय थोडासा जरी भाग चेंडूचा जर बाहेर असेल, आतमध्ये असेल तर नो नसेल. तेच आम्ही चेक करू नक्कीच, कारण पहिला नियम आहे ते आपण सांगणं गरजेचं आहे. कुणावरती आपल्याला अन्याय होऊन देणार नाहीये याची दक्षता घ्या.
नो चेंडू आहे. दरम्यान आपण जाऊया पुन्हा खेळपट्टीवरती. अजून एक चेंडू फेकावा लागेल अरविंद भांगर या गोलंदाजाला. अगदी मागला ठरला गेला. या षटकात जर विचार करायला गेला तर खूप मागला ठरलाय. पहिल्या षटकात आपण पाहिल्या होत्या त्या 15 धावा, त्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 42 या अंकावरती, म्हणजे 27 धावा खर्च केल्यात. अजून एक उर्वरित चेंडू आहे. थ्री हिटचा चेंडू होता. डॉट फेकलाय, निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या स्थिर असताना 42 या अंकावरती. 79 चा पाठलाग करायचा होता. धावसंख्या जाऊन पोहोचले 42 या अंकावरती. येणारे 18 चेंडू. माफी असावी. धावसंख्या आपण पाहतोय 77 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम 11 संघाच्या 78 धावा करायचे एबी ब्रदर्स 11 संघाला. आता 18 चेंडू 36 ची गरज आहे. समोर असेल नितेश. अठरा चेंडू 36 ची गरज आहे. लोअर हलक्या गतीने चेंडूला फेकला होता, परंतु ताकद जनरेट केली, पॉवर दाखवली इथे नितेश गुडे या फलंदाजाने. चेंडू उडवला लेग साइडच्या दिशेने आणि वैभवच्या पहिल्या चेंडूवरती आला तो षटकार. चला स्पीड अप करा जरा. दरम्यान आपण पाहतोय इथे निर्धाव चेंडू. या चेंडूची वारंवार फेकी करावी लागेल प्रथम 11 धोत्रे 20 संघाला. बिलपास संघ आपण पाहतोय. नितेश गुडे इथे लोअर फुटबॉल चेंडू होता. आडव्या बॅटने प्रहार केलाय. एक धाव तर मिळाली आहे आणि एकच धावेवरती समाधान मानत असताना आपण पाहतोय एकीकडे रामदासला आपण पाहतोय चौकार ठोकतोय, तर एकीकडे नितेशला पाहतोय षटकार ठोकतोय. वैभव स्पीड अप करायचंय. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने प्रहार, अगदी शरीर वेधी चेंडू होता. थोडासा बेंड झाला आणि लेग साइडच्या दिशेने चेंडूला कट केला आणि ह्या रामदासच्या फलीतून 5वा चौकार पाहायला मिळतोय. एकीकडे असं वाटलं होतं इतक्या धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात देखील 15 धावा आल्या होत्या. यानंतर कुठेतरी आम्हाला वाटलं होतं एक दुसरी विकेट जर मिळाली तर सामना थोडासा रोमांचक स्थितीत येईल, परंतु अजून देखील विकेट मिळाली नाहीये प्रथम 11 संघाला. आणि विकेटच्या शोधात प्रथम 11 संघाला आपण पाहतोय शोध घ्यावा लागेल विकेटचा, तेव्हाच थोडासा बदल पाहायला मिळेल फलीतून. पुन्हा शाखू टप्प्याचा चेंडू होता.
पंच सांगतात 1 बाउन्स, वाईट प्लस 1 बाउन्स. दरम्यान आपण पाहतो वाईटची घोषणा झाली आहे. एक्स्ट्राचा बाउन्स. मास्टर मी तुला सांगेल, आवाज देईल त्यावेळी गाणी येऊ दे. इथे मात्र आकुटप्याचा चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय, पॉवर दाखवली आहे आणि इथे आलाय तो चौकार. बॅक करून देतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचंय, स्पीडअप. चला 12 चेंडू गरज असेल 20 धावांची. एकीकडे आपण पाहतोय 12 चेंडू आणि गरज होती 13 धावांची. तिथे श्री गणेश 11 संघाने तो सामना जिंकून दाखवला आणि इथे 12 चेंडू 20 ची गरज आहे. इथे प्रथम 11 संघ हा सामना जिंकून दाखवेल का? एकीकडे आपण पाहतो एबी ब्रदर्स संघ 2 गोलंदाज बाद, एकावरती षटकार, एकावरती 1+2 अशा 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. त्यानंतर ऑक्शन मध्ये झालेली चुकी त्याच्यावरती 3 धावा पेनल्टीच्या, म्हणजे बरेचशा धावा मोफतच्या मिळाल्यात प्रथम 11 संघाला. आणि इथे धावा देखील खर्च देखील करत असताना प्रथम 11 संघ दिसतोय. चांगली फली साकारताना देखील आपल्याला एबी ब्रदर्स संघ पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि गोलंदाजी मार्कवरती आता रुपेश. 12 चेंडू 20 धावा रोखायचे, त्या रोखवण्यात यश प्राप्त मिळेल का? समोर गोलंदाज पाहतोय रुपेश. नाव मोठं आणि लक्षण खोटच असंच काही चित्र इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथे पाहतोय आपण रुपेशला. इथे मात्र फसवा चेंडू रुपेशच्या गोलंदाजीतून आणि इथे मात्र विकेट मिळून दिलाय. सांगितलं होतं नाव मोठं असून फायदा नसतो, इथे मात्र काम मोठं करावं लागतंय आणि ते काम करून दाखवलंय रुपेश या गोलंदाजाने. बॅक टू डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश घुडे हा फलंदाज आपली कामगिरी चोख रीतीने पार पाडले, परंतु थोडासा निराश असेल कारण विजय पूर्ण खेचून आणायचे. विजयाकडे आगेकूच करून माघारी परतलाय. 11 चेंडू 20 ची गरज आहे. संतोष शेंडे पुढे असेल तर समालोचन कक्षात यायचंय. चला स्पीडअप करायचे पटापट. नाना या कॉम्बॉक्स मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 2 षटके करायचे. आपण बघतोय पिंपलपाडे मॅन फ्रॉम पिंपलपाडा संघाचा आज त्याचा सामना आहे, परंतु आता कॉम्बॉक्स मध्ये आता 2 षटकां 10 चेंडूसाठी फक्त समालोचन त्यांच्याकडे मी सोपवतोय. थँक्यू. थँक्यू दादा. रुकेश अशा गोलंदाजसाठी आणि काय झेल उडलाय. स्वतः गोलंदाज येतोय चेंडू खाली, इथं मात्र जल टिपलेन जातोय बॅक टू पवेलियन. आकाश
आता जाते रॅम्बो रमेश फ्रॉम टू आंबिवलीचा एक अष्टपैलू खेळाडू असेल रमेश, हा जातोय बॅटिंग स्टँड साठी. इथं मात्र रमेशला फलंदाजी करावं लागेल. 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. गोलंदाज असेल रुकेश फ्रॉम टू टेंबरेवाडीचा फलंदाज असेल एक अष्टपैलू खेळाडू आहे. पण इथं जातोय बॅटिंग स्टँड साठी रमेश. जोपर्यंत रामदास असेल तोपर्यंत मॅच आपल्या संघाकडे घेऊन जाऊ शकतो. पण आता स्ट्राईक साठी असेल रमेश. मात्र व्हाईट चेंडू येतोय. इथं मात्र फटका आला रमेशच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. अजूनही स्कोर लागतोय तो 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. इथे थोडीशी चुकी पाहायला मिळाली रुकेची. 2 चेंडू 2 मोठे फटके आले, 2 षटकार आले रमेशच्या बॅट मधून. बॅकफुटवर टीम अजून 7 चेंडू मध्ये 7 पाहिजेत, 13 पाहिजे होते. फेर डिलिव्हरी आहे. इथं मात्र कुठेतरी रुकेशने चुकीचा चेंडू टाकले. थोडं स्पीडअप घ्यायचंय पंच. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. इतर मात्र पुन्हा एका लूज पद्धतीचा चेंडू. इथं मात्र थर्ड अंपर दिलाय. डॉट चेंडू 100% असणारच. पण इथे मात्र 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके खाले. तिथे कुठेतरी बॅकफुटवर संघ गेलाय. स्टंपिंग साठी थर्ड पंच असेल. नॉट आउट असेल. एबी ब्रदर्स असेल बॅटिंग साठी. 7 चेंडू 7 धावांची गरज असेल. रामदास असेल बॅटिंग स्टँडवर. एका हार्ड हिटर फलंदाज असेल ठोंबरवाडी संघाचा रामदास. गोलंदाज असेल ऋतिक. स्पीडअप घ्यायचंय पंच. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. जे शेवटच्या षटकामध्ये जे रुकेशला 2 षटकार मारले होते तिथं कुठेतरी संघ पूर्णपणे एबी ब्रदर्स आलाय. इथं मात्र सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली. रमेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आले. मात्र शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या आहे ती 7 चेंडू 7 धावांची गरज असेल. ऋतिक गोलंदाज असेल. पण इथं पहिला चेंडू शरद असेल शतरक्षक. तोपर्यंत मात्र एकच धाव.
अजूनही 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल. रॅम्बो मागच्या षटकामध्ये 2 षटकार आले होते रमेशच्या बॅट मधून. आंबिवली संघाचा कर्णधार असेल रमेश केवारी. आता मात्र 6 धावा पाहिजेत 5 चेंडू मध्ये. इथं मात्र ऋतिकला कुठेतरी डॉट बॉल घ्यावा लागतील. इथं मात्र कट केलाय चेंडू जातोय शरद असे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मात्र एकच धाव. काय क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. शरद बांगारी फ्रॉम टू मेचकरवाडीचा खेळाडू असेल. जिथं 2 धावा घ्यायच्या होत्या तिथे एकच धाव देतोय. आता मात्र 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असेल. काय सामना पाहायला मिळालाय. ऋतिक इथं मात्र काय क्षेत्ररक्षण. विकेट जातोय. रामदास बॅक टू पवेलियन. आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असेल. इथं रामदासनी चुकी केली. स्पीडअप करायचंय. टीम मीटिंग नको वैभव. फलंदाज जायचंय. ची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडू 2 धावा दिल्या. त्यानंतर काय रामदासचा विकेट घेतलाय. त्यानंतर जातोय आता 3 धावा 3 चेंडू 5 धावांची गरज असेल. बबलू आहे बॅटिंग स्टँडवर. इथं मात्र चेंडूने उचली घेतले. पंचांचा इशारा येतोय वाईड. इथं मात्र जास्त उचली घेतली चेंडूनी पण मात्र जातोय चेंडू वाईड. 1 बाउन्स. इथं मात्र आता 3 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असेल. बबलू बॅटिंग स्टँडवर असेल. इथं मात्र निर्धाव. आता मात्र जकडून ठेवलं ऋतिकने. काय गोलंदाजी. 7 चेंडू मध्ये 7 धावा डिपेंड करायच्या होत्या त्याच करतोय. आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. इथं मात्र फटका खेचला बबलूनी. चेंडू जात आहे सीमा पार. चेंडू चौका. विजय